लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची बातमी. लाडकी बहीण योजनेत रामनवमी निमित्त गिफ्ट म्हणून 3,000 रुपये जमा. रामनवमी निमित्त भेटवस्तू म्हणून 3,000 रुपये जमा सुरू झालेले आहेत. रामनवमीच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात 3,000 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. अनेक लाभार्थ्यांना पैसे येत आहेत. आजपासून वाटप सुरू. तुमचं नाव यादीत आहे का ते तपासा. रामनवमी निमित्ताने 3,000 रुपये जमा करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. योजनेच्या यादीत नाव तपासून घ्या. रामनवमीला लाडक्या बहिणीला 3,000 रुपये जमा. मोठी खुशखबर. यंदा रामनवमीच्या मुहूर्तावर 2 महत्त्वाच्या अपडेट्स. 3,000 रुपये जमा आणि योजनेचा विस्तार वाढ. रामनवमी निमित्त भेट म्हणून 3,000 रुपये खात्यात जमा झाले आहेत का? लाभार्थ्यांना रामनवमीच्या निमित्ताने 3,000 रुपये मिळाले. अनेक जण पोस्ट ऑफिस किंवा बँक खात्यात पैसे काढण्यासाठी गेले. लाडकी बहीण योजनेत रामनवमी निमित्त गिफ्ट म्हणून 3,000 रुपये जमा. तर तुम्हाला पण आले का ते चेक करा. सणाच्या निमित्ताने एकत्रित हप्ता फेब्रुवारी, मार्च किंवा एप्रिल त्यानंतरचा 3,000 रुपयापर्यंत जमा होत आहे. 3,000 की 4,500. रामनवमीपूर्वी अपडेट्स. काही ठिकाणी 3,000 तर काहींना 4,500 रुपये एकत्र जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काहींना मिळालेले पण आहेत 4,500 रुपये. लाडक्या बहिणीच्या खात्यात 3,000 रुपये जमा. रामनवमी निमित्त सर्वांसाठी गुड न्यूज. होळी, गुढीपाडवा, चैत्र नवरात्रीप्रमाणे रामनवमीला देखील विशेष गिफ्ट म्हणून पैसे जमा होतात. योजनेची पात्रता तपासा. 3,000 रुपये मिळण्यासाठी योजनेची पात्रता तपासा. 18 ते 60 वर्ष वय, कुटुंब, उत्पन्न मर्यादा पूर्ण करणाऱ्या महिलांना रामनवमी निमित्त भेट मिळत आहे. खुशखबर. रामनवमीला 3,000 रुपये जमा होणार. महाराष्ट्र सरकारने सणाच्या निमित्ताने विशेष वाटप जाहीर केले. त्यात रामनवमीचा समावेश केलेला आहे. तुमच्या खात्यात आले का ते चेक करा. रामनवमीला 3,000 रुपये अपडेट न्यूज चॅनलवर आहेतच, पण तुम्ही एकदा चेक करा आले आहेत का ते. 3,000 रुपये एप्रिलमध्ये जमा होणार. फेब्रुवारीचे आणि मार्चचे दोन्ही हप्ते एकत्र मिळून 3,000 रुपये जमा. 15 एप्रिल 2026 पूर्वी पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार होते, पण 25 एप्रिल किंवा 26 एप्रिल जमा होणारच आहेत. नव्या आर्थिक वर्षापूर्वी हे वाटप सुरू केले जाणार आहे. रामनवमी निमित्त भेट म्हणून खात्यात जमा होणार आहेत 3,000 रुपये असे दावे केले जात आहेत की, पण अधिकृत वाटप एप्रिलमध्ये चालू झालेलं आहे. जानेवारी नंतर पैसे आले नव्हते. जानेवारी 2026 नंतर एकही हप्ता जमा झालेला नाही. 8 मार्च महिला दिनानिमित्त काहींना मिळाले. फेब्रुवारी, मार्चचे 3,000 रुपये एकत्र आलेले आहेत. काही महिलांना लाभ बंद झालेला होता, ज्यांची EKYC किंवा इतर कागदपत्रे अपडेट्स नाहीत किंवा पात्रता पूर्ण होत नाही, त्यांचा समावेश. 1,500 रुपयांचा मासिक लाभ कायमचा बंद होण्याची शक्यता. त्यामुळे ताबडतोब EKYC पूर्ण करा. 31 मार्च ही KYCची लास्ट डेट आहे. वाटपची प्रक्रिया सुरू. काही जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झालेला आहे. तुमचे खाते तपासा. SMS, पासबुक किंवा बँक ॲप्समध्ये चेक करा. पात्रता तपासा. वय 18 ते 60 वर्ष. काही ठिकाणी 21 ते 65. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न मर्यादित. आधार लिंक बँक खाते असणे आवश्यक आहे. नवीन नोंदणी किंवा अपडेटसाठी नाशिकच्या अंगणवाडी तालुक्यात कार्यालयात संपर्क साधा. अधिकृत पोर्टलवर तपासा. ladkibaheen.maharashtra.gov.in वर लॉग इन करून तुमचे स्टेटस किंवा पैसे आले का ते बघा. EKYC पेंडिंग असेल तर ते ताबडतोब पूर्ण करा. 31 मार्च 2026 ही KYCची लास्ट डेट असेल. रामनवमीच्या निमित्ताने विशेष गिफ्ट. सणाच्या पार्श्वभूमीवर अनेक बातम्या. 3,000 रुपयांची रामनवमी निमित्त भेट म्हणून चर्चा आहे, पण ते खरं पण आहे. प्रत्यक्ष जमा एप्रिलपर्यंतच आहेत. यूट्यूब अपडेट्स लक्षात घ्या. रामनवमी 3,000 रुपये लाडकी बहीण सर्च करा. अनेक चॅनलवर आजच नवीन व्हिडिओ आले आहेत, पण अधिकृत बातमीसाठी सरकारी साईट किंवा विश्वसनीय न्यूज चॅनल. काय करावे यासाठी? बँक पासबुक ॲक्ट तपासा. EKYC पूर्ण करा झालेली नसेल तर. जर पेंडिंग असेल तर पैसे न आल्यास महिला व बालविकास विभाग किंवा तालुका कार्यालयात चौकशी करा. एप्रिलपूर्वी 3,000 रुपये जमा होणार. फेब्रुवारी आणि मार्चचे दोन्ही हप्ते मिळून 3,000 रुपये जमा. 15 एप्रिलच्या समोर. 26 एप्रिल पूर्वी पात्र लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा झालेले आहेत. नव्या आर्थिक वर्षापूर्वी हे वाटप सुरू होतील. जानेवारी नंतर एकही हप्ता आलेला नव्हता. जानेवारी 2026 पासून फेब्रुवारी, मार्चचे पैसे रखडलेले होते. आता दोन्ही महिन्याचे पैसे एप्रिलमध्ये 3,000 रुपये एकत्र एप्रिलमध्ये येणार आहेत. रामनवमी भेटवस्तू म्हणून रामनवमीच्या पार्श्वभूमीवर आणि सोशल मीडियावर 3,000 रुपये आज जमा अशा बातम्या व्हायरल आहेत. काही चॅनलवर रामनवमी निमित्त गिफ्ट म्हणून विशेष अपडेट दिले जात आहेत. 26 एप्रिल 2026
काही जिल्ह्यात वाटप सुरू, काही ठिकाणी 10 जिल्ह्यात 3,000 रुपयांचे पैसे जमा होण्याची सुरुवात झालेली आहेत. बातम्या येत आहेत. तर तुमची EKYC झालेली नसेल तर पूर्ण करा. लाडकी बहीण पोर्टलवरती जाऊन तपासा. EKYC पेंडिंग असेल तर लाभ बंद होऊ शकतो. ज्याची EKYC कागदपत्रे अपडेट नाहीत त्यांना 1,500 रुपयांचा मासिक लाभ कायमचा बंद होण्याची शक्यता आहे. 31 मार्च 2026 पर्यंत EKYC पूर्ण करा. 1.75 कोटी लाभार्थी सक्रिय. सध्या सुमारे 1.75 कोटी महिलांना योजनेचा सुरू आहे. 88 लाख जणांची पात्रता रद्द झाली आहे. सरकारी कर्मचारी उत्पन्न मर्यादा अधिकृत पोर्टलवर स्टेटस तपासा. ladkibahn.maharashtra.gov वर लॉग इन करून तुमचे नाव, स्टेटस आणि पैसे येण्याची अपेक्षा बघा. आधार कार्ड किंवा बँक खाते असणे गरजेचे आहे. तर SMS किंवा तुम्ही बँक खात्यात जाऊन बघू शकता.